दुसऱ्या पार्टचा जर सांगायला गेलो आपण तर दुसऱ्या पार्टमध्ये आपण बाकूमध्ये एक मेन खूप प्रसिद्ध जागा आहे जिचं नाव आहे ॲट्सगाह फायर टेम्पल। तर इथे असं सांगितलं जातं की हे जे काही मंदिर आहे हे मंदिर अशा प्रकारचं जे काही मंदिर आहे इथं जिवंत म्हणजे जाळ ज्याला आपण म्हणतो अग्नी हा 12 महिने 365 दिवस असं वर्षानुवर्ष हा इथे चालू आहे असं। आणि हे खूप प्रसिद्ध आहे म्हणजे जगातलं हे एकदम फायर टेम्पल म्हणून प्रसिद्ध आहे, हा कधीच विझत नाही। तर हे एक डेस्टिनेशन आपण याच्यामध्ये कव्हर करतो। त्याच्यानंतर आपण गबाला म्हणून जे निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे, जसं याला आपण स्वित्झर्लंडचं पण हे म्हणू शकतो। इथं तुम्ही केबल कारने जाता, अशा प्रकारचे डोंगर्स आहेत, स्नो मिळतो तुम्हाला, भरपूर सारे लेक्स आहेत, स्नो हे लेक्स वगैरे हे सगळं असं प्रकारचं सेम लाईक युरोपसारखं तुम्ही एन्जॉय करू शकता। त्याच्यानंतर गोबुस्तानसारखे म्हणजे नॅचरल ब्युटी किंवा नॅचरल जे काही हे तयार झालेले आहेत तिकडे माउंटन्स वगैरे हे आपण बघू शकतो। तर अशा प्रकारचं जर आपण बाकूमध्ये जर बघायला गेलं तर बाकू हे प्रसिद्ध अशामुळे झालेलं आहे की ज्या ठिकाणी युरोप तुम्ही मिनी युरोपसारखा फील घेऊ शकता। बरं, बाकूला जाण्यासाठी म्हणजे एज ग्रुप किंवा कोणी कोणी जावं तर माझा जो काही अभ्यास सांगतो ह्या अभ्यासानुसार मोस्टली सिनियर सिटीजन लोकांपर्यंत हा प्रोडक्ट जो आहे बाकू हा आत्तापर्यंत त्यांना माहीत पण नाही। बऱ्याचशा लोकांशी माझं इंटरॅक्शन जे होतं आमच्या टीमच्या थ्रू कॉनकॉलला म्हणा किंवा काय म्हणा, तर बऱ्याचशा लोकांनी कुठेतरी तुरळक ऐकलेलं आहे आणि त्यांना बऱ्याच लोकांना माझ्याशी बोलण्याची किंवा माझ्याकडनं ह्या टूरची जाणून घेण्याची उत्सुकता असते। आजचा मेन व्हिडिओ बनवण्याचा पर्पजच हा आहे की अगदी सगळ्यांपर्यंत मी तर पोहोचू शकत नाही किंवा माहिती देऊ शकत नाही टूरच्या बाबतीमध्ये, पण ॲटलिस्ट व्हिडिओ प्रेझेंटेशनमधून तरी तुम्हाला बऱ्याचशा लोकांना ते एक सॅटिस्फॅक्शन होईल की चला अजित सरांशी माझं बोलणं व्हिडिओनी का होईना आम्हाला मिळालेलं आहे। आणि बऱ्याचशा पर्यटकांची मागे मी जे काही व्हिडिओज दिलेले आहेत त्यांची पण त्याला भरभरून दाद मिळते। अशीच ह्या व्हिडिओजला पण आपण भरभरून दाद द्याल आणि भरभरून टूर बुक कराल ही आमच्या ST हॉलिडेजकडनं आपल्या सगळ्यांना एक मनापासून विनंती आहे। बाकू बरोबर आपण एक नवीन टूर्सचं कॉम्बिनेशन, कारण STA म्हटलं की कॉम्बिनेशन टूर एक्सपर्ट असा आता हा ब्रँडच तयार झालेला आहे आणि हा जवळजवळ आता 9 वर्षापासून मार्केटला आहे। कारण सिंगल कंट्री आणि डबल कंट्री किंवा ट्रिपल कंट्री याचे बेनिफिट्स बऱ्याचशा पर्यटकांना आता लक्षात आलेत। माझं बुक्स लिहिलेलं आहे त्याच्यावर, तुम्ही ते बुकलेट आमच्या टीमकडनं मागून घेऊ शकता की का बेनिफिट्स आहे, का 2 कंट्री एकत्र करायच्या किंवा का 3 एंट्री करायच्या। कारण एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, आता बाकू बरोबर आपली बाकू जॉर्जिया जी टूर आहे त्या बाकू जॉर्जियाच्या टूरला बाकू आणि जॉर्जिया अतिशय जवळ आहे, म्हणजे काही लोक बाय रोड सुद्धा जाऊ शकतात तिथे आणि फ्लाईट पण आपण घेतली तरी 1 पाऊण तासाची फ्लाईट आहे। तर आपली ही जी टूर आहे हिच्यामध्ये आपण बाकू बरोबर जॉर्जिया क्लब करतो। त्याचं रिझन आहे की आपल्याला बाकूला जाण्यासाठी जो काही एअरफेअरचा ॲव्हरेज खर्च जातो तो 45,000 to 50,000 रुपीजपर्यंत जातो। सेम तसाच खर्च आपल्याला बाकू टू जॉर्जिया टूरसाठी पण जाणार आहे 45,000 to 50,000। मग आपण ह्या 2 टूर जर सेपरेट केल्या तर आपल्याला फक्त फ्लाईटमध्येच 1 लाख रुपये जातात। मग त्याच्याऐवजी जर आपण बाकू विथ जॉर्जिया जर फ्लाईट घेतली तर आपली टूर ही अशा प्रकारे स्टार्ट होते। बाकूला आपण जातो, इंडियातनं निघतो, बाकूला जातो, बाकूचा पार्ट पूर्ण कव्हर करतो आणि बाकूवरनं फ्लाईट घेऊन आपण एक 10,000 12,000पर्यंतची फ्लाईट असते, ती घेऊन आपण टिब्लिसी म्हणून जी कॅपिटल सिटी आहे जॉर्जियाची तिथे जातो। जॉर्जिया एक्सप्लोर करतो आपण। जॉर्जियाबद्दलही भरपूर सारी माहिती आहे, सगळेच काही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रेझेंटेशन नाही करू शकणार किंवा सांगू नाही शकणार, पण मी आवर्जून सांगाल की माझे भरपूर सारे लेक्स भरपूर सारे बुक्स आहेत, तुम्ही आमच्या क्लायंटकडनं मागवून घ्या। एवढे मेहनत कुठलीही कंपनीने आजपर्यंत घेतलेले नाही आहे। म्हणजे मला खरं सांगायचं तर मला ती आवड असल्यामुळे मी पर्यटकांपर्यंत बुक्स किंवा याच्याद्वारे माहिती देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो। कारण तुम्हाला त्या डेस्टिनेशनबद्दल जर माहितीच नाही आहे तर तुम्ही काय म्हणजे कसं उत्सुकता निर्माण होणार आणि कसं आपण जाणार तिथे। तर जॉर्जियाला जातो, जॉर्जियाचा आपण पूर्णपणे पार्ट केला की जॉर्जियावरनं आपण परत इंडियामध्ये व्हाया दिल्ली किंवा व्हाया दुबई वगैरे फ्लाईट घेऊन येतो। तर अशा याच्यामध्ये आपल्याला एक प्लस पॉईंट काय होतो की आपला मेन एका कंट्रीचा एअरफेअर वाचतो।
तर आता आपली जी काही एक अराउंड कॉस्ट जाते बाकूची ती 1,08,999 प्लस गव्हर्नमेंटचे टॅक्सेस जे आहेत GST आणि TCS ते प्लस जर नुसतं जॉर्जिया करायचं म्हटलं तर त्याची साधारण 99,999 जाते. म्हणजे ह्या दोन्हींचं मिळून जर कॉम्बिनेशन केलं तर आपलं 2,10,000 टूर वेगळ्या केल्या तर त्या टूर जाऊ शकतात. त्याच्याऐवजी जर आपण एकत्र टूर केली बाकू विथ जॉर्जियाची तर सुरुवातीला ती थोडीशी आपल्याला बजेटला महाग वाटते, परंतु आपलेच पैसे वाचतात आणि थोडे तिडके नाही. समजा 2-3 हजार रुपये वाचत असते तर मीही तुम्हाला आग्रह नसता केला. ऑलमोस्ट 25,000 ते 30,000 रुपये वाचतात, कारण आपली जी काही बाकू जॉर्जियाची टूर आहे ती 1,90,000च्या आसपास 1,80,000 ते 90च्या दरम्यान मध्ये जाते. तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आपण अशा पद्धतीने हा जर विचार केला तर बाकू विथ जॉर्जिया हे टूर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे आपलं. त्याची तुम्हाला PDF मागवून घ्या आणि त्याचा मेन म्हणजे जो काही सीझन आहे तो सीझन जो असतो तो बाकू आणि जॉर्जियाचा जाण्याचा हा खरा सीझन आता एप्रिलपासून तर ऑक्टोबरपर्यंत असतो. त्याच्यामुळे आपल्या सर्व टूर आता ऑलरेडी 50%पेक्षाही जास्त भरलेल्या आहेत. तर आपण लवकरात लवकर ह्या टूरला बुकिंग करावं ही आमची अपेक्षा आहे आणि छानपैकी आनंद घ्यावा. आपण सर्वजण ह्या टूरसाठी अजूनही काही क्वेश्चन्स असतील तर आपण आमच्या टीमशी डिस्कस करू शकता. खूप खूप आपले आभार आहे. आपण माझा व्हिडिओ खूप चांगल्या प्रकारे ऐकला त्याबद्दल आणि बघितला.